महादेव. दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण कोबीची भाजी बनवणार आहोत, रश्याची. अशी भाजी टिफिनला आपण देऊ शकतो. चला बनवूया. कोबीची भाजी बनवण्यासाठी मी पूर्ण एक कोबीचं फूल घेतलेलं होतं, ते बारीक कापून घेतलं. असे छान असे फोडी करून घेतले. त्याच्या स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले आणि गरम पाणी ठेवले. आपल्याला गरम पाण्यातून कोबी ही काढून घ्यायची. अगदी 5 मिनिटे राहू देऊ. थोडंसं मीठ घालते म्हणजे भाजीला टेस्ट छान येते. 5 मिनिटं झाले. आपण आता गॅस बंद करू. कोबीची पाणी अशीच कोबी राहू देऊ. तोपर्यंत आपण मसाला तयार करूया. कोबीची भाजी बनवण्यासाठी मी शेंगदाणे घेतले, ते आपण भाजून घेऊ. शेंगदाणे छान भाजून घेऊ बारीक आचेवर. शेंगदाणे छान झाले आपले, आपण काढून घेऊ त्यांना. मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. हिरव्या मिरच्या घालताना थोडंसं तेल घालते. मिरच्या छान परतून घेते. त्यातच मी लसणाचे पाकळे ॲड करते. थोडीशी कोथिंबीर घालते. परतून घेऊया छान. काढून घेऊ. मिक्सरमधून वाटण करून घेऊया. मी कढई ठेवली. कढईत थोडंसं तेल टाकून घेतलं मी. फोडणीला थोडंसं जिरं घालते. जिरं छान होऊ देऊ आपण कडकडीत. कढीपत्ता घेतला आहे थोडासा. आपण वाटलेला मसाला, मी पाणी वाटून मसाला केला आहे. वाटताना थोडंसं पाणी घालायचं. थोडीशी हळद घालते. छान परतून घेऊ. आपण काय करतो, मसाला भाजी बनवताना चमचा असा फिरवतो, कधी असा फिरवतो. तर चमचा एकच साईडने फिरवायचा, म्हणजे आपल्या भाजीला तेल छान येतं. भाजीचं तेल जात नाही. जर तुम्ही असं उलटा वगैरे फिरवले चमचा, तर भाजीला तेल येत नाही आणि तरी पण येत नाही. पाणी घालते, कारण आपला मसाला खाली कढईला लागला नको पाहिजे म्हणून. अगदी 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. ते झाले. आपण भाजी बघून घेऊया. हे बघ किती छान तेल सुटलं आपल्या भाजीला. आणि उकडलेली कोबी मी त्यात ॲड करते आणि 1 ग्लास भरून पाणी ॲड करते. तर मीठ घालूया आणि भाजीला छान उकळून घेऊ 5 मिनिटं बारीक आचेवर. भाजी ही तयार झाली. वरतून मी थोडीशी कोथिंबीर घालते गॅस बंद करताना. वरतून छान अशी कोथिंबीर झाली. अशीच नवीन आपली भाजी आता तयार झाली आहे. तुम्ही अशी भाजी करून बघा, खाऊन बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.